कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक होऊन आणि नगराध्यक्षांनी कारभार स्वीकारून आज 3 महिने पूर्ण झाले, परंतु नगरपालिकेचा कारभार नगराध्यक्षांनी जेव्हापासून हाती घेतला तेव्हापासून गेल्या 4 वर्षाचं काय काय कामकाज झालं, काय काय इतिवृत्त याच्यामध्ये संपूर्ण वेळ देऊन त्यामध्ये सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते यांनी अनेक माहिती घेऊन त्यामध्ये अनेक प्रस्ताव नगरपालिकेच्या जनरल बोर्डापुढे मांडलेत, काही सुधारणा करायला लावल्या, परंतु 4 वर्षाचं जे इतिवृत्त होतं, ज्या 4 वर्ष आम्ही त्यावेळेस प्रशासनाला म्हणायचं का मागील 4 वर्षाचं प्रोसिडिंग कायम करण्याकरता, जसं मागची मीटिंग झाल्यानंतर प्रत्येक प्रोसिडिंग हे नगरपालिकेच्या जनरल बोर्डापुढे येतं, तर ते सर्व नगरसेवकाला सगळ्यांना समजलं पाहिजे का मागील 4 वर्षाचं इतिवृत्त हे नगरपालिकेच्या सभेच्या पटलावर आलं पाहिजे आणि 4 वर्षात काय काय कामं झालीत, काय काय ठराव केले. परंतु तसं न होता डायरेक्ट पहिला विषय हा दरवेळेस आजपर्यंतच्या नगरपालिकेच्या इतिहासात मागील प्रोसिडिंग वाचून दाखवणे हा असतो. त्यावर सर्व नगराध्यक्ष, गटनेते, उपनगराध्यक्ष यांनी काही अभ्यास केला. त्याचबरोबर काही कामांची उद्घाटन झाले. त्यामध्ये समतानगरचं उद्घाटन असो, उद्घाटनाला त्या भागातले नगरसेवक, तो नगरसेवक आता नगरपालिकेचा नगरसेवक तो विरोधी असो किंवा सत्ताधारी असा हे न मानता ते उद्घाटन झालेत. समतानगरमध्ये उद्घाटन होत असताना त्या भागातील दोन्ही नगरसेवक हे शैलेश साबळे असतील किंवा त्यांच्याबरोबर निवडून आलेले राहुल शिरसाट असतील, हे सर्व उपस्थित असतानाही तो कार्यक्रम झाल्यानंतर परत त्या कार्यक्रमामध्ये गोंधळ झाला. गोंधळ होऊन सुद्धा नगराध्यक्षांनी सर्वांनी संयमाची भूमिका घेऊन त्याच्यावर तोडगा पाडून हे केल्यानंतर काम निकृष्ट दर्जाचं दाखवण्यात आलं. त्यानंतर अनेक उद्घाटनाला स्थानिक नगरसेवक हजर राहतात आणि नंतर आरोप केला जातो, त्यांना नंतर फोन केल्या जातात. हे फोन केल्यानंतर अचानक कार्यक्रमातून गोंधळ होतो. परवाचा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अतिशय चांगला कार्यक्रम या कोपरगाव नगरपालिकेने, नगराध्यक्षांनी, उपनगराध्यक्षांनी आणि सर्व नगरसेवकांनी घेतला होता. अक्षय तृतीयाचा प्रत्येकाच्या घरी पूजा असते, पण अनेक जण, मी सुद्धा त्या कार्यक्रमाला हजर राहिलो. घरी पूजा चालू असताना हरिभाऊ गिरमेंचा मला फोन आला का तुम्ही लवकर या, भैयासाहेब आलेले. त्याच वेळेस मी तिथं हजर होता, आपणही हजर होता. हजर असताना खाली भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. तिथल्याही नगरसेवकांनी नारळ फोडले. नारळ फोडल्यानंतर तिथं फलकाचं उद्घाटन करत असताना जागेचा वाद जुना उत्पन्न झाला. बाळासाहेब आढावांनी सांगितलं की बाबा ही जागा आमची आहे, मला बोलवलं नाही, हे नाही, अनेक त्याच्यातून बाचाबाची झाली. अतिशय चुकीचं काम त्या दिवशी स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे व्हायला नको होतं ते झालं आणि त्याचं वातावरण खूप कोपरगाव शहरात चाललं. या जागेचा प्रश्न होता 2008 साली. त्यापूर्वी 2005 ही जागा मराठी पत्रकार संघाला 15 गुंठे जागा दिलेली होती. सर्व पत्रकार बंधू, त्यामध्ये सालकर असतील, शैलेश असेल, जे जोशी असतील, हे सर्व मंडळी त्यावेळेस होती. परंतु स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी तिकून एक पत्रव्यवहार मी नगराध्यक्ष असताना झाल्यानंतर ते पत्र मी बघितलं आणि बांधकाम विभागाला विचारण्यात आल्यानंतर ही जागा पत्रकार संघाला दिली गेलेली आहे. दिली गेल्यानंतर एक 5-6 दिवसांनी बिपिन दादा काही कामानिमित्ताने पुण्याला धोरडेंच्या ऑफिसला बसले होते. तिथं काही स्वामी समर्थांचे भक्त राजेंद्र धोरडे वगैरे यांनी सांगितलं की बाबा आमचा आज आलेला आहे एक केंद्र, आमचं स्वामी समर्थ मंदिर आपल्या नदीच्या किनारी आहे, एक ह्या भागात पाहिजे, म्हणून आम्ही सर्वांनी ती जागा ठरवली. परंतु ती जागा पत्रकार संघाला दिलेली आहे. मग त्यानंतर बांधकाम विभागाला बोलवल्यानंतर असं निदर्शनात आलं, जागा देऊन 2 वर्ष झालेली होती. झाले असताना पत्रकार संघाचे त्यावेळेस
अध्यक्ष मला वाटतं रोठे होते, हा रफिक रंगरेश आणि रोठे, राजाभाऊ सालकर यांच्याशी चर्चा करून तो जनरल बोर्डामध्ये आपण विषय घेतल्यानंतर त्यांनी आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन ती 15 गुंठे जागा ही रीतसर त्याला त्यावेळेस स्वामी समर्थ केंद्राला देण्यात आली. ठीक आहे, बाळासाहेब आढावांचे प्लॉट असतील, त्यांना त्या दिवशी बोलवलं नसेल किंवा आमंत्रण नसेल, परंतु त्या दिवशी तो मुद्दा उपस्थित करणं योग्य नव्हतं. कारण 40 लाख रुपयाचा निधी नगरपालिकेमध्ये तो वैशिष्ट्यपूर्ण कामातून आलेला आहे आणि हा निधीचं उद्घाटन करणं क्रमप्राप्त हे नगराध्यक्षाचा अधिकार सगळं. आणि त्या दिवशी ही घटना झाली आणि ही घटना होत असताना, ही घटना घडली असताना सगळा पूजा तिथं होती, कुदळ मारल्या जाती आणि अचानक कोणाचा तरी फोन येतो आणि तो वादाला सुरुवात त्या दिवशी झाली. ते अतिशय निंदनीय आहे आणि आम्ही सर्वच शहराच्या वतीने सर्वच त्या गोष्टीचा, गावातही सगळे निषेध त्या गोष्टीचा करतायत की ह्या घटना घडायला नको. त्यानंतर जनरल बोर्डाची सभा आली. काल जनरल बोर्डाच्या सभेवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. जनरल बोर्डाची सभा अतिशय महत्वाचे विषय या जनरल बोर्डात होते, 28 विषय होते आणि सर्व विषय अतिशय महत्वाचे होते आणि बहिष्कार का टाकला ही मोठी म्हणजे शोध घेण्यासारखी गोष्ट आहे. बहिष्कार का टाकला मित्रांनो, तुम्हाला सांगायला हरकत नाही. कोपरगाव नगरपालिकेच्या निविदा प्रक्रिया पूर्ण असताना नगरपालिकेचे 57 कोटी रुपये हे PWD कडे वर्ग करण्यात आले. 57 कोटी रुपये वर्ग करण्यात आले. ह्या ज्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 10 कोटी रुपये वर्ग करण्यात आले. हजारो कोटी रुपयाचा निधी हा तिकडं म्हणजे या कोपरगाव नगरपालिकेला आला. 4 वर्ष कोपरगाव नगरपालिका तुम्हाला चालली, 4 वर्षाचं प्रशासन चाललं, कामं कसे झाले हे सगळ्या जनतेला माहित आहे. किती गाजावाजा झाला, धूळमुक्त कोपरगाव, हे कोपरगाव आपण म्हणतो, परंतु प्रत्यक्षात बघितल्यानंतर ही परिस्थिती नव्हती. आता बॉडी आली, 4 वर्षानंतर बॉडी आली. या 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कोपरगाव नगर परिषद कुणी चालवली? कोणाला कोपरगाव नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या बैठका होत होत्या, ज्यांनी चालवली त्यांनीच हे पैसे PWD कडे वर्ग करण्याचं काय कारण होतं? आणि हाच महत्वाचा विषय हा कालच्या सर्वसाधारण सभेत 25 नंबरचा विषय होता. त्यांना माहिती आहे मान्यता द्यावं लागेल, लोक आपल्या नावाने ओरडतील, परंतु कोपरगाव नगरपालिकेचा ह्या सगळा 57 आणि 67 कोटी रुपये निधी आणण्यासाठी 1% कियसला 1% भरावा लागतो. सर्व परवानग्या घ्यायला 2 कोटी रुपयाचा खर्च, हा 2 कोटी रुपयाचा खर्च हा नगरपालिकेतून झालेला आहे, तो जनतेचा झालेला आहे, हा जनतेतून झालेला आहे. आणि हे पैसे तिकडे वर्ग करायचे, मग हा भार कुणी सोसायचा? आणि उद्या जनरल बोर्डापुढे हा विषय येऊन हा आपण मंजुरी द्यायची, त्या ठरावाला NOC द्यायची. ही लायबिलिटी कोणावर? एखादा माहितीच्या अधिकारात गेल्यानंतर माहितीच्या अधिकारात गेल्यानंतर नगरपालिकेचा हा खर्च हा कुणी भरायचा? सगळी लायबिलिटी नगरसेवकावर आली असते, म्हणून ते कालच्या बैठकीला आले नाही. अशा पद्धतीचं काम यांचं चालू आहे. आता सुरुवातीलाच या पद्धतीने 5 नंबर तळ किती मोठा गाजावाजा झाला. लाख करोडो रुपये फ्लेक्सवर, जाहिरातीवर यांनी खर्च केलेत. पाणी येतंय का? येतंय पाणी? रोज पाणी देऊ शकतात? देऊ शकत नाही. एकमेव योजना होती निळवंडे, शिर्डी, कोपरगाव, परंतु ही योजना कोर्टात घातली, यांनीच कोर्टात घातली. आज मी तिला रोज पाणी देऊ शकलो असतो आपण, आज मी तिला. आणि आता 5 नंबर तळ रोज पाणी देऊ शकत नाही. नवीन फंडा यांनी काढला, त्यामध्ये तळ्याचे काम बाकी आहेत. जे उरलेले 6 ते 5 तळे आहेत त्याचं एक्सकॅव्हेशन करून माती बाजूला काढायची, खोली वाढवायची. आता त्या कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालून नवीन फंडा काढला, अस्तरीकरण करायचं त्याचं, परत 20-20, 30-30 फूट खाली घालायचं. ह्या 12 एकराच्या तळ्यामध्ये 8 एकरच पाणी मिळतंय, ते पण मिळत नाही. 30 फुटाहून ते पाणी ओढायचंय.
सर्व इलेक्ट्रिकचा भार हा नगरपालिकेवर येतो. जे फसव्या घोषणा करून कोपरगावला फसवून निवडणूक काढून घेतली. परंतु त्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही सुद्धा मतदान केलंय, आम्ही पाठिंबा दिला म्हणून तुम्ही 1.25 लाख मतांनी निवडून आलेले. हेच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. अनेक गोष्टी बाकीचे अनेक जण बोलणार आहेत, सगळेजण बोलणार आहेत, प्रत्येकाला मुद्देसूद बोलणार आहे. परंतु जे तुम्ही चालवलं नगरपालिका, तुम्ही 6 महिने तर वाट बघा, 6 महिने सुद्धा तुम्ही वाट बघू शकत नाही. काय कारण पडलं का बरं? नगरपालिका सक्षम अधिकारी नाहीत का? आज नगरपालिकेमध्ये 4 इंजिनियर आलेले, 4 इंजिनियर, आणि BNCला फक्त तीन इंजिनियर आहेत, 3 इंजिनियर, आणि त्यांच्यावर संपूर्ण तालुक्याचा कारभार आहे. तुम्ही त्यांच्याकडे पैसे वळवलेत. निषेध करतो आम्ही, तिकडे पैसे वळवले. जनतेचे 2 कोटी रुपये गेलेत, तुमच्या करातूनच पैसे खर्च केलात ना. निविदा प्रक्रिया आहे, TS ला 1% आहे. 57 कोटीचे 2 कोटी रुपये आज नगरपालिकेचे खर्च झाले, आणि तुम्ही तिकडे फंड सगळा वळवला. काय कारण? इथलं चाललं नसतं. मुख्याधिकारी तुमच्याकडे येत होते, तुमच्या इंजिनियर जेव्हा बांधकाम विभाग येईल तेव्हा तुमच्याकडे येत होता. तळ्याचंही वाटोळं झालं, 5 नंबर तळ्याचं रोज पाणी मिळत नाही. मग आपली जी निळवंडे ते कोपरगावची पाईपलाईन होती, त्या पाईपलाईनने रोज पाणी देऊ शकत होतो. ही आमदार स्नेहलताताई कोल्हेंची योजना होती. परंतु तालुक्यात मध्ये संभ्रम पसरून का तुमचं पाणी पळवलं. आमदारताईंनी 15% पाण्याचं आरक्षण आजही आपलं पडलेलं आहे. 15% आरक्षण पिण्याच्या पाण्यासाठी शहरासाठी पडलं. एक मोठं काम ज्यावेळी विधानसभेत पाऊल ठेवल्या हे काम हाती घेतलं स्नेहलताताईंनी की या कोपरगाव शहराला मी रोज पाणी देईल. जशी संगमनेरला योजना आहे तीच योजना कोपरगावात आणली होती. पैसे मंजूर झाले, टेंडर निघाले, पण काही लोक यांनी कोर्टात टाकून ती लांबवली. मी तर आज या निमित्ताने ताईंना विनंती करतो की बा निळवंड्याचंच पाणी तुम्ही आणा, तर या कोपरगावला रोज पाणी देऊ शकू. किती तळे केले तरी ते पाणी आणणं आपल्याला अवघड आहे आणि रोज पाणी देऊ शकत नाही या तळ्यातून. हेच मी या निमित्ताने सांगतो आणि या सर्व गोष्टीचा मी निषेध करतो. व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे. मी ज्या वेळेस कुदळ निघून बाजूला आलो, बाळासाहेब आढावांनी जे काय त्यांना मागणी होती का बा ही जागा माझी आहे ते आहे, तिथं वाद घालण्याचा त्यांचा काही काम नव्हता. कुणीही काहीच नाही. बाळासाहेब शांत बसले, तर कुठून तरी त्यांना फोन आला. कुणाचा आला, आकाचा आला का कुणाचा आला हे माहित नाही. त्यानंतर शांत असलेला माणूस, जे बाळासाहेब आढाव शांत वृत्तीचे होते, एवढे कस काय पेटले हेच समजलं नाही. मी तर गडबडून गेलो. बाळासाहेब आढाव सारखा संयमी माणूस आणि त्यांनी जागेची लोकांना जागा वाटलेला माणूस आज दिलेल्या जागेमध्ये का मागणी करतो हेच लक्षात आलं नाही. विजयराव वाजेंनी त्यांना सांगितलं का तुम्ही इकडे पुढे येऊ नका, आणि विवेक दादांबद्दल ज्या काही आक्षेपार्ह काही गोष्टींनी शब्द काढलेत हे त्यांनी चूक करू नये. परत विवेक भैयांवर कुठल्याही प्रकारचा आरोप करू नये. त्यांनी तिथं येऊन उलट संयमाची भूमिका घेतली का बा वाद घालू नका, आज अक्षय तृतीयाचा दिवस आहे, तुम्ही वाद घालायला दुसरी जागा आहे, परंतु या केंद्रामध्ये या ठिकाणी हा वाद घालू नका. त्यामुळं सर्व भक्तगण सर्व नाराज झाले. हल्ला झालाच नाही ना. तुम्ही व्हिडिओ बघताना कुठलाही हल्ला झालेला नाहीये, कुठलाच हल्ला झालेला नाही. आता आम्ही हे शासनाकडे मांडणार आहे. 57 कोटी शहरातील सर्व विकास कामासाठी आहे. त्याच्यामध्ये रस्ते आहेत, घाटा आहेत बरं का. वित्त नियोजन विभागाकडून 57 कोटी रुपये आलेले आहेत आपल्याला, आणि वैशिष्ट्यपूर्ण मधून 10 कोटी रुपये. याचे सगळे राजाभाऊ TS रेडी, सगळं रेडी, निविदा एस्टिमेट रेडी, काहीच नाही ना. टेंडर झालेत, निविदा काही तर वर्क ऑर्डर झाल्यात. एवढं घायतळपणा वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून. आणि रस्ते संपूर्ण त्याचे सगळे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कालच्या ठरावामध्ये असं मांडण्याचा ठराव असा केलेला आहे की
या एनओसी त्यांनी पीडब्ल्यूडीने मागितली 2 कोटी रुपये. हे जर आम्ही एनओसी दिली तर लायबिलिटी उद्या ही सगळी नगरसेवकाला येईल. हा खर्च तुम्ही वायफट केला असं समजल्या जाईल. आणि सीएम पुढं आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सीएम ची भेट घेऊन हा निधी कोपरगाव नगरपालिकेत राहू द्यायचा आणि तो इतरत्र वळवू नये ही विनंती सीएमला आम्ही राज्य शासनामार्फत कोपरगाव नगर परिषदेला 2 योजनांमधून साधारणतः 57 कोटी रुपये वित्त व नियोजन विभागाकडून आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 10 कोटी रुपये असा निधी नगर परिषदेला राज्य शासनामार्फत प्राप्त झाला होता. राज्यात महायुतीचं सरकार आहे. मुख्यमंत्र्यांनी हा निधी कोपरगाव नगर परिषदेला विविध विकास कामांसाठी दिलेला होता. परंतु भाजपची सत्ता नगर परिषदेमध्ये आल्यावर भाजपचे नगराध्यक्ष नगरपालिकेमध्ये झाल्यानंतर विरोधकांकडून हा सदरचा निधी ज्या पीडब्ल्यूडी ला वळवला गेला, म्हणजे आमदार साहेब ज्या हजारो कोटींच्या वल्गना करतात, आम्ही तालुक्यात निधी आणला, हजारो कोटी रुपयांच्या तालुक्यातल्या रस्त्यांचं वाटोळं झालं. आपण थोड्या वेळ धरू की हजारो कोटी किती कोटी आले असतील, जे काय आले असतील. त्या पीडब्ल्यूडी कडे हा निधी नगरपालिकेकडे सक्षम बांधकाम यंत्रणा असताना, बांधकाम विभागाची यंत्रणा असताना, सिटी इंजिनियर असताना, 3 इंजिनियर बसून असताना हा निधी नगर परिषदेचा पीडब्ल्यूडी ला वळवला. मग हा निधी तुम्ही वळवला का? याच्या मागचं तुमचं कारण काय? नगरपालिका सक्षम नव्हती का काम करायला? आणि नगरपालिका सक्षम असताना तुम्ही पीडब्ल्यूडी कडे, ज्या पीडब्ल्यूडीनी सगळ्या तालुक्यात रस्त्यांची काय परिस्थिती आहे पत्रकारांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. तर हा निधी कोपरगावचा वळवला गेला. त्याच्यामध्ये पीएमसी नेमण्याकरता हे कोपरगाव शहरातले जे काम आहेत ते कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याकरता, त्याला तांत्रिक मान्यता पीडब्ल्यूडी कडून प्राप्त करून घेण्याकरता करोडो रुपये, माजी नगराध्यक्ष राजाभाऊंनी सांगितलं, करोडो रुपये जनतेच्या कराचे पैसे त्याच्यामध्ये खर्च झालेले आहे. म्हणजे माझा स्पष्ट आरोप आहे की कोपरगावच्या हद्दीतल्या नागरिकांचे करोडो रुपये या निमित्ताने वाया गेलेले आहे. आणि एका रात्रीमध्ये जीआर येतो, नगर परिषदेवर येऊन धडकतो की सदरचे पैसे हे पीडब्ल्यूडी ला वळवले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग ही कार्यान्वयन यंत्रणा असेल. नगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता येण्याच्या अगोदर, राजाभाऊ, भाजपची सत्ता येण्याच्या अगोदर मग तुम्ही निधी का वळवला नाही पीडब्ल्यूडी ला? भाजपची सत्ता आल्यावर म्हणजे एकीकडे तुम्ही सांगायचं का आम्हाला विकास करायचा आहे का विकासात अडथळा आणायचा आहे? हा प्रश्न या निमित्ताने मी उपस्थित करू इच्छितो. या निधीचे जीआर आता गेल्या काही 1-1.5 महिन्यापूर्वी आले. त्या जीआर ची प्रत मी आपल्याला देतो. मग त्याच्याकडे काय असतं, त्याला पत्रव्यवहार आम्हाला माहित नाही की त्याचा काय पत्रव्यवहार झालेला आहे. परंतु नगर परिषद त्या 57 कोटी रुपयाच्या कामांपैकी काही कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती आणि 10 कोटी रुपयाच्या कामांना पूर्ण प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्याची निविदा प्रक्रिया चालू होती, त्याच्यासाठी पैसे खर्च झाले. काही कामांचे त्याच्यामध्ये टेंडर झाले, काही कामांचे टेंडर लाईव्ह आहे, काही कामांच्या वर्क ऑर्डर झाल्या आणि मग ते टेंडर काम तिकडे वळवले गेले. मग हे काम कोणाचं आहे हे काय तुम्हाला सांगणे इतके तुम्ही समजदार आहातच. नाही, निविदा प्रक्रिया राबवायला कोणताही विलंब झालेला नाही. नगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर योग्य पद्धतीने निविदा प्रक्रिया, म्हणजे काही निविदा प्रक्रिया आचारसंहितेच्या अगोदरच्या होत्या. म्हणजे आम्ही नगरपालिका निवडणूक लागण्याच्या अगोदरच्या निविदा प्रक्रिया होत्या काही. म्हणजे आम्ही आल्यानंतर आम्ही विलंब केला किंवा काय केला? कोणत्याही निविदा प्रक्रियेला जर निविदा प्रक्रिया झालेली असेल तर ते 90 दिवस टेंडर लाईव्ह दिसतं साईटवर महाराष्ट्र शासनाच्या. आणि निविदा प्रक्रियेला कोणताही विलंब झाला नाही. उलट नगरपालिकेचा निधी कोपरगावच्या जनतेच्या नागरिकांनी खर्च केलेल्या करातून खर्च झालेले पैसे वाया गेलेले, असा या निमित्ताने माझा स्पष्ट आरोप आहे. ज्यावेळेस एस्टिमेट किंवा निविदा प्रक्रिया सुरू होते त्यावेळेस नगराध्यक्ष सत्कार घेण्यामध्ये व्यस्त होते, त्यामुळे हा निधी नाही, असं आहे की काही निधीमध्ये नगरपालिकेमध्ये काय झालेलं आहे की त्याचे अंदाजपत्रक तयार होऊन तांत्रिक मान्यता आलेल्या होत्या आणि काही टेंडर आमच्या नगरपालिका निवडणुकीच्या आधी आचारसंहितेतही लाईव्ह होते.
फ्लॅश केलेले होते नगरपालिकेच्या माध्यमातून. आणि नगराध्यक्ष हे झाल्यानंतर प्रलंबित कामं, जसं तुम्ही बघू शकता आता रामनवमीच्या निमित्ताने पालखी रस्ता, म्हणजे कोपरगाव शहरामध्ये मला सांगायला आनंद होईल, विवेक भैया कोल्हेंच्या नेतृत्वाखाली, आमदार स्नेहलताताई कोल्हेंच्या नेतृत्वाखाली जे काही राज्य शासनाचे किंवा जिल्हा नियोजन निधीमधून जे पैसे आले त्यांना गती देण्याचं काम हे नगराध्यक्ष व आमच्या सर्व सहकारी नगरसेवकांनी केलेलं आहे. जसे की पाणी पुरवठा योजनेमध्ये टाक्या तयार होऊन 2 वर्ष पूर्ण झाली, त्याच्यानंतर पाईपलाईन कार्यान्वित झालेल्या नव्हत्या, म्हणजे 2 वर्षाच्या पूर्वीचे 4 वर्षाचे. आता आमचे नगरसेवक इथं अनिल आप्पा आव्हाड बसलेले, त्यांनी नगरसेवक झाल्यानंतर सतत पाठपुरावा केला की पालखी रस्त्याचं काम जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण करा. नगराध्यक्ष आले आणि तुम्ही रिझल्ट पाहिला की 3 महिन्याच्या आत काम पूर्ण झालं. जे काम 4 वर्षापूर्वी पासून अपूर्ण होतं ते काम पूर्ण झालेलं आहे. आता काल नगरपालिकेच्या विषय पत्रिकेवर सभागृहामध्ये हा विषय होता की कोपरगाव नगर परिषदेचा निधी पीडब्ल्यूडी ला गेलेला आहे, त्याच्यासाठी एनओसीज प्रोव्हाइड करायच्या होत्या, म्हणजे ना हरकत दाखले उपलब्ध करून द्यायचे होते. तर आमचे नेते आदरणीय स्नेहलताताई आणि विवेक भैया यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही विकास कामाला कधीही विरोध करायचा नाही, खोडा घालायचा नाही. त्या अनुषंगाने कालच्या विषय पत्रिकेवरचा विषय पीडब्ल्यूडी ला जरी निधी वळवलेला असेल तरी पण आमची कोणतीही हरकत नाही. दर्जात्मक काम करून घेण्यासाठी आम्ही कोणत्याही वेळी कोणतीही एनओसी द्यायला आम्ही कशालाही राजाभाऊ म्हणजे आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत. आम्ही कालचा ठराव असा केलेला आहे की ज्या काही पीडब्ल्यूडी ला या निधी समजा वळवलाय त्याच्यासाठी एनओसी नगरपालिकेची लागेल, त्या एनओसीज आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, चुकीच्या पद्धतीने कोपरगाव नगर परिषदेचा निधी, नगरपालिकेचा निधी पीडब्ल्यूडी ला जो वळवला तर ते आमचे नेते आदरणीय स्नेहलताताई कोल्हे, विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नगराध्यक्ष सहित सर्व शिष्टमंडळ मुख्यमंत्री साहेब यांना जाऊन विनंती करणार आहे, चुकीच्या पद्धतीने गेलेला निधी नगर परिषदेकडे वळवावा, जेणेकरून त्या कामांची गुणवत्ता दर्जा राखल्या जाईल आणि कामं म्हणजे नागरिकांना जे अपेक्षित कामं गुणवत्ता आणि दर्जाचे कामं होतील. नाही, गावातच कामं करणार आहे, पण कार्यान्वयन यंत्रणा बदलली, त्याच्या माग पीडब्ल्यूडी घ्या ती आमदार सौ स्नेहलताताई कोल्हेंनी आणला होता. पोलीस स्टेशनच्या क्वार्टरचा निधी आमदारताईंनी आणला होता. बोकळ नगरीच्या पुलाचं काम आमदार स्नेहलताताई कोल्हेंनी केलं होतं. नगरपालिकेचा निधी ऑफिस बिल्डिंगचा जर आमदार स्नेहलताताई कोल्हेंनी आणला होता, मग आशुतोष काळे साहेबांनी उद्घाटन केले तर आम्ही तेव्हा आक्षेप घेतला नाही ना. ही एक सायमल्टेनियस प्रोसेस आहे. निधी हा राज्य शासनाचा आहे, राज्य शासनामार्फत निधी आला. आज सर्वस्वी कोपरगाव नगर परिषदेचे किंवा प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्षांचा तो सर्वस्वी अधिकार आहे. बाय प्रोटोकॉल नगराध्यक्ष या प्रत्येक कामाचं उद्घाटन करू शकतात. त्यांच्या अखत्यारीतले हे सगळे विषय त्यांनी उद्घाटन केलं तर तुम्ही गैर मानून घेता काय? आपल्या गटाच्या उमेदवार की श्वेतपत्रिका काढणार होते, त्यामुळे समोरचा गट आला नाही, बहिष्कार टाकला त्यांनी, काय सांगतात? बरोबर आहे आपलं. गेल्या 4-5 दिवसापूर्वी मी सन्माननीय नगराध्यक्ष परागजी संधान साहेब यांच्या कॅबिनला गेलो होतो आणि बरीच मंडळी त्या ठिकाणी बसलेली होती. त्याच्यात विरोधक असतील, काही सत्ताधारी पक्षाचे असतील. मी तिथं साहेबांना प्रश्न विचारला की जनरल बोर्डाची बैठक येते आणि त्यामध्ये आम्ही जे निवेदन आपल्याला दिलेलं आहे, ज्याचे जवळजवळ निवेदन देऊन आम्ही 4 स्मरणपत्र त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत की प्रशासकीय काळात जी कामं झाली त्याची श्वेतपत्रिका तुम्ही काढा, म्हणून आम्ही ते कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीनं ते आंदोलन आम्ही हातात घेतलेलं आहे. आणि तो प्रश्न विचारित असताना माझ्या काही लक्षात आलं नाही की तिथं बरीच मंडळी बसलेली होती. मग कुठून तरी हा विषय लीक झाला, म्हणून मला असं वाटतं की श्वेतपत्रिकेच्या धाकाने काल विरोधकांनी त्या ठिकाणी बहिष्कार टाकलेला असेल. कारण प्रशासन काळात आपण बघितलं मुख्याधिकारी साहेबांचा कॅबिनचा ताबा कोणी घेतलेला होता आणि कामकाज कसं चालत होतं. नगरपालिका निवडणुकीत मी बरेचसे आरोप कागदाच्या मार्फत, आरोप नाही म्हणता येणार,
माहितीच्या अधिकारात जे कागद काढलेले आहेत त्या माहितीच्या अधिकारातून मी बरेचसे मुद्दे माझ्या प्रत्येक कॉर्नर सभेत मोठ्या सभेतही मांडित होतो, पण कुठेही त्याला विरोधकांनी विरोध केला नाही, कारण त्या कामात कुठंतरी काळं बेरं आहे. म्हणून कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीनं आम्ही विनंती करतोय की श्वेतपत्रिका काढा, श्वेतपत्रिका काढा. ही श्वेतपत्रिका ज्या वेळेस हे सरकार काढेल त्यावेळेस बऱ्याच जणांचं पितळ त्या ठिकाणी उघड होणार आहे. त्यांनी जो आरोप केला तो अतिशय धादांत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोपरगाव शहरासाठी पाणी प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा याच्यासाठी, तुम्ही सर्व पत्रकार बंधू पण त्या गोष्टीचे साक्षीदार आहे, आम्ही निळवंड्याचं पाणी आणायचा 100% प्रयत्न केला. प्रशासकीय कामामध्ये आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि शहराचा जो पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यासाठी स्वच्छ आणि योग्य रीतीने पाणी मिळावं याच्यासाठी निळवंड्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केले. परंतु शहरामध्ये स्वच्छ पाणी येईल आणि शहरासाठी रोज पाणी येईल हे ज्या वेळेस जनता सांगेल आणि त्याचं पूर्ण श्रेय आदरणीय आमदार स्नेहलताताई कोल्हे यांना मिळेल याची धास्ती विरोधकांना होती. त्यामुळे त्यांनी त्या योजनेला अप्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात विरोध केला आणि निळवंड्याचा जो आमचा मोठा प्रकल्प होता, जो शहराच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरात लिहिला जाईल, ही योजना त्यावेळेस विरोधकांनी हाणून पाडली. आणि त्याच्यानंतर शहराला आम्ही काहीतरी करून दाखवतो हे दाखवण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न झाला. त्याचंच उदाहरण 5 नंबरचं तळ आहे. सालकर साहेब, तुम्हाला माहिती आहे आम्ही निळवंडाच्या पाण्याच्या त्या योजनेसाठी 2 वर्ष अहोरात्र मेहनत केली. आमदारताईंनी त्याचा कायम पाठपुरावा केला. मंत्रिमंडळ असेल, विधान भवनामध्ये त्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्याच्या अनुषंगिक सर्व गोष्टी केल्या, परंतु दुर्दैवानं त्याला यश आलं नाही. मग हे यश याचं खापर आपल्यावर फोडल याच्यासाठी 5 नंबर तळाचं काहीतरी आपण करायला पाहिजे. 130 कोटीची योजना आहे सालकर साहेब, त्या योजनेचे पैसे पण दिले गेले, परंतु त्याची किती परिस्थिती आणि काय परिस्थिती आहे आम्ही सांगण्यापेक्षा आपण सर्वजण त्या तळ्यावर जाऊ आणि तुम्ही त्याची काय परिस्थिती ते तुम्ही ठरवा. विरोधक आमच्यावर काय आरोप करायचे करू द्या, तुम्हाला हे मान्यच करावं लागेल की गेल्या 4 महिन्यापासून आम्ही 3000 कोटी आणले, 4000 कोटी आणले, याची वल्गना केली, परंतु जनतेने साफ नाकारलं. त्यांना नगराध्यक्षपदाने सत्ता आमच्याकडे दिली. या वैफल्यग्रस्तेतून ते अजून काही बाहेर पडलेले नाही. तुम्हाला जनतेने कशासाठी मध्ये पाठवलं? जनतेचे कामं करण्यासाठी पाठवलं. निवडणूक झाली, विषय सोडून द्यायला पाहिजे होता. आताच आमचे ज्येष्ठ सहकारी राजाभाऊ सोनवणेंनी पण सांगितलं 57 कोटीचा तो विषय आला. तुम्हाला जर जनतेचा कळवलाय, काम होणे गरजेचं आहे, पण त्या निधीमध्ये फक्त आमच्याच नगरसेवकांचे काम आहे का? अजिबात नाही, सर्वांचेच काम आहे. मग तुम्ही त्या नगरसेवकांना विचारलं का, तुमच्या पार्टीच्या लोकांना, की तुम्ही खरंच विरोध करताय ते योग्य आहे का? त्या नगरसेवकांची सुद्धा हतबलताय. मी तुमच्या माध्यमातून त्या नगरसेवकांनाच विनंती करतो, तुमच्या वार्डात जर काम करायचं असेल ना, तुम्ही मान्य नगराध्यक्ष साहेब संदान साहेबांना तुम्ही विनंती करा. आम्ही आमचे 10 कामं करायचे, तुमचे 2 कामं करूच ना, पण तुम्ही तुमच्या हतबलतेमधून विकास कामाला खोडा घालायचं कार्यच नाही. नाही, तुम्ही एक लक्षात घ्या, त्या ज्या योजना आहे त्या किती कार्यान्वित झालेल्या आहे. मुद्दा तोच आहे पत्रकार साहेब. आम्ही तुम्हाला काय सांगतो, आम्ही काही म्हणण्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी झाला. जर पूर्ण योजना झाली तर शहराला त्या पद्धतीत पाणी यायला पाहिजे. 130 कोटीचे आतापर्यंत जे काही देयके होते ते देऊन झाले.
मुद्दा हा आहे, लक्षात घ्या. आता तुमचं म्हणणं आहे की गेले 4 महिने झाले नगराध्यक्ष साहेब काही काम करत नाही, पण तुम्हाला हे लक्षात आलं का मागील 4 वर्ष प्रशासक होतं. विरोधक म्हणतात, हे विरोधक म्हणतात, बरोबर. आमचं म्हणणं काय लक्षात घ्या, 4 वर्ष प्रशासक होतं. प्रशासकीय आणि नगराध्यक्ष साहेबांनी पूर्ण माहिती घेऊन कामाला सुरुवात केलेली आहे. असं काही नाहीये कामं सुरुवात झाले नाही हे तुम्हाला माहिती आहे. आमचं म्हणणं काय आहे की ते जर 130 कोटी रुपयाची योजना पूर्ण त्याचे जे पेमेंट दिले गेलेले तर शहराला आतापर्यंत त्याचा किती फायदा झालेला आहे त्याचा पाठपुरावा माननीय नगराध्यक्ष साहेब, उपनगराध्यक्ष साहेब, आम्ही सर्व नगरसेवक करतोच आहे. परंतु असं म्हणणं चुकीचं आहे की नगराध्यक्ष फक्त सत्कार घेण्यामध्ये व्यस्त आहे. नक्कीच नक्कीच. हे बघा आमचं म्हणणं असं आहे, शहरासाठी आमचं देणं लागतं. शहराचा विकास होण्यासाठी शहराचा मूलभूत प्रश्न म्हणजे पाण्याचा आहे. आपली लोकसंख्या जवळजवळ 1 लाखाच्या वर चाललेली आहे. आणि जर कधी आपल्याला जर रोज बाकीच्या तालुक्यामध्ये बघा, संगमनेर असेल, श्रीरामपूर असेल, या ठिकाणी आजही रोज पाणी दिलं जातं. आणि त्यांच्या निळवंड्याच्या याच्यामधून आपल्याला पाणी मिळवण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आहे. आदरणीय आमदार स्नेहलताई कोल्हे असतील, माननीय विवेक भैया कोल्हे असतील, आणि आम्ही सर्व नगरसेवक निळवंड्याच्या पाण्यासाठी कायम आग्रह आहेत. आणि याच्यासाठी आम्हाला माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, पाणी पुरवठा मंत्री असतील, यांच्यासाठी आम्ही वेळ मागून आम्ही त्यांची भेट निश्चित घेणार आहे. गाजावाजा करून आमदार साहेबांनी कोपरगावात आपल्याच कार्यकर्त्यांकडून फुलाची उधळण करून घेतली. पण त्या 5 नंबर तळ्याची सद्य परिस्थिती पत्रकार बंधूंना माझं असं सांगणं आहे की त्या 5 नंबर तळ्याचं काम पूर्ण झाल्याच्या अगोदरच पूर्णपणे त्याचं पेमेंट दिलं गेलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की 5 नंबर तळ्याची जी वापरायोग्य आहे की नाही करण्यासाठी हायड्रोलिक टेस्ट घ्यावी लागते. हायड्रोलिक टेस्ट म्हणजे त्या तळ्यामध्ये पूर्ण दाबाने, पूर्ण क्षमतेने पाणी भरून ते काही दिवस ठेवून त्या तळ्याला जर काही लिकेज होतंय किंवा ते पाणी आपण व्यवस्थित देऊ शकतो की नाही, किंवा जर उद्या त्या तळ्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी भरल्यामुळे काही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी ह्या त्या ठेकेदारावर असते. पण ती ठेकेदारावर जबाबदारी न करता त्याला तो लाडका ठेकेदार असल्यामुळे जो कोणी असेल त्याला पूर्णपणे ते बिल अदा केलेलं आहे. वर अदा केल्यानंतर राहिला विषय 92 किलोमीटर पाण्याच्या पाईपलाईनचा. 92 किलोमीटर पाण्याची पाईपलाईन कोपरगावात कोणत्या भागात टाकली, कुठे टाकली, त्याचा कुठलाही थांगपत्ता नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात टाक्या आपल्या तयार झालेल्या आहे. आता त्या टाक्यांना जर आपल्याला कार्यान्वित करायचं असेल तर त्या मेन लाईनला जोडल्या गेल्या पाहिजे. त्या मेन लाईनला अजूनही जोडल्या गेल्या नाही. तुम्ही तो जो प्रश्न विचारला का तुम्ही ते उद्घाटन केलं. काही प्रमाणात त्या भागातल्या नागरिकांच्या आमच्याकडे नगराध्यक्षाकडे मागणी चालू झाली, पाठपुरवठा चालू झाला की आम्हाला आता उन्हाळा आहे, पाणी पूर्ण क्षमतेने यायला पाहिजे. त्यावेळेस फक्त ती ब्रिजलाल नगरची टाकी कार्यान्वित करण्यासाठी आम्ही धडपड केली व ती चालू करून घेतली अध्यक्ष साहेबांनी. विषय असा आहे की 5 नंबर तळ पूर्ण नसताना त्याचं बिल दिलं गेलं. त्याच्यानंतर परत आपल्याला काही आर्थिक फायदा करण्यासाठी म्हणा किंवा त्यांचा पर्सनल काय इंटरेस्ट असेल, 1 ते 4 नंबरचे तळ्याचं खोलीकरण व अस्तरीकरण करण्याचं पत्र देण्यात आलं. ते पत्र दिलं 18 मेला. 18 मेला ते पत्र दिल्यानंतर त्याच्यात त्यांनी असं नमूद केलं की 3 व 4 नंबरचे खोलीकरण करण्यात यावे, 1 व 2 सोडून, व नवीन साठवण तलाव 6 करता नवीन जागा खरेदी करणं. आता नवीन जागा खरेदी करणं इतकं सोपी गोष्ट आहे नगरपालिकेला की तुमच्याकडे निधी नसताना नगरपालिका 6 एकरसाठी परत जागा करेल. हे जुने 1 ते 5 तळे आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी जागा दिली म्हणून ते तळे झाले. नाही तर नगरपालिका असेल कोणी 1 एकर जागा घेण्याची जर आपली हे नाहीये, परिस्थिती नाहीये, तर नवीन तळ्याला आपण जागा कशी घेणार. फक्त काय की जनतेला भुलवत ठेवायचं. परत ते 24 ऑक्टोबरला एक दुसरं पत्र दिलेलं आहे की फक्त 3 आणि 4 नंबरचेच खोलीकरण कॉन्क्रिटीकरण करणं. पण आमचं म्हणणं आहे 1 ते 4 नंबरचे पूर्णपणे जर खोलीकरण आस्तरीकरण करणं. सगळ्यात मोठं तळ तर 4 नंबरचं आहे. 4 नंबरचं तळ हे कॅपॅसिटीने सगळ्यात मोठं, त्याचं काम थांबून दिलेलं आहे व त्याच्यातनं ते 5 नंबरचं काम चालू केलंय. मग 4 नंबरचं काम जर पूर्ण क्षमतेने तयार करून नंतर 5 नंबर केला असतं. 5 नंबरला सगळ्यात महत्वाचं पाणी लिफ्ट करून घ्यावं लागतं. ते जी खोली पण जी कमी जितकी पाहिजे तितकी केली नाही. उद्या पाणी आल्यानंतर जो गाळ साठणार आहे ते गाळ काढण्यासाठी सुद्धा कुठल्याही प्रकारची तरतूद त्या 5 नंबर तळ्यात केलेली नाही.
तो गाळ काढण्यानंतर जसजसं गाळ वाढत जाईल तसं पाण्याची क्षमता त्या तळ्याची कमी होत जाणार आहे. त्याच्यासाठी कुठली तरतूद केलेली नाही. मग एवढं जर तरतूद आपण केलेली नसताना ते 5 नंबर तळ अपूर्ण असताना त्या ठेकेदाराला पूर्ण रक्कम का दिली व तुमचं काय आर्थिक हितसंबंध होते म्हणून दिली असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आणि हे असताना 6 नंबर तळ्याचा घाट का घालतात? कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे पण टेस्टिंगच हायड्रोलिक टेस्टिंग झालेलं नाही. हायड्रोलिक टेस्टिंग झाली नाहीये. त्याच्यात साठणारा गाळ काही दिवसांनी साफसफाई करण्यासाठी जो गाळ काढण्याची एक प्रोसिजर असते त्याची तरतूद केलेली नाही. पाईपलाईन पूर्ण झालेली नाही. फक्त 92 किलोमीटर कागदावरच आहे पण ती पूर्ण झालेली नाही. तरी असं असताना त्या ठेकेदाराला जाब विचारण्याच्या ऐवजी त्याचं पूर्णपणे बिल अदा करण्यात आलेलं आहे. हो हो मग तेच आमचं म्हणणं आहे की जर तरतूदच नाहीये, तरतूद नाही, फक्त जनतेला एक दाखवायचं की मी काहीतरी काम करतो आहे म्हणून. हा आता हे जे पत्र आहे ना ते आमदार साहेबांनी दिलेलं आहे त्यामुळे याचे उत्तर तेच देऊ शकतील. तुम्ही की ते पत्र हो केलेली आहे. आपण नगरपालिकेच्या माध्यमातून ते एजन्सीला बोलवतो आहोत व आपले पाणी पुरवठा सभापती वैशालीताई वाजे यांच्या समक्ष व नगराध्यक्ष आम्ही मिटिंग घेऊन त्यांच्याकडून ते पूर्ण मॅप प्रमाणे काम झालं आहे की नाही ते आम्ही शोधणार आहोत. नाही होते. 5 नंबर तळ्यातून होत नाही. आता सगळा पुरवठा 1 ते 4 नंबर तळ्यातून होते. ह्या पूर्ण 1 ते 4 नंबर तळ्यामार्फतच मिळतं आणि 5 नंबर तळ्यातलं पाणी आजही आपण ते वापरात घेत नाही. घेतोय 4 नंबर आपण आणि पूर्ण क्षमतेने घेत नाही. हो आणि लिफ्ट करून म्हणजे तिची तरतूद अशी पाहिजे की ती ग्रॅव्हिटीने ते 4 नंबर मध्ये येऊन ते आपल्या कोपरगाव पर्यंत आलं पाहिजे. पाणी प्रश्न त्यानंतर बऱ्याचशा तांत्रिक गोष्टी तुमच्या सर्व पत्रकार मंडळी समोर आता मांडल्या गेलेल्या आहेत. आणि एक गोष्टीची जरा म्हणजे तुमच्याकडनं आता प्रतिप्रश्न केला गेला की खरंच भ्याड हल्ला, भ्याड हा जो शब्द आहे एका तथाकथित कार्यकर्त्याने नेत्याने त्यांच्या त्या कार्यस्थळाहून पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की आमच्या काही नगरसेवकांवर त्यांनी आरोप केले की भ्याड हल्ला झाला त्यांच्या कार्यकर्त्यावर. तर तो भ्याड नाही मित्र, तुम्हाला सांगतो पत्रकार मंडळींनो की भ्याड शब्द म्हणजे तुम्हाला माहितीये, सर्वसामान्य माहिती, भ्याड म्हणजे काय झाला? जखमी झाला का? त्याला कुठं परत कुठला मारहाण केली का? डोक्यात कुठले घाव झाले? हे बघा, सर्वात महत्वाचं राजाभाऊ, सर्वात महत्वाचं आमचे सन्माननीय नगरसेवक त्या ठिकाणी विद्यमान नगरसेवक उपस्थित होते आणि त्यावेळी समोरचा जो तथाकथित कार्यकर्ता नेता जो अग्रेशन मध्ये दिसत होता त्यांना फक्त बाजूला सारलं. का सारलं तुम्हाला सांगतो मी. तिथं कोणी बोलले नाही किंवा प्रश्न उपस्थित केला नाही आमच्या लोकांनी. ज्या माणसावर कोले परिवाराचा उपकार आहे, ज्या माणसाचं कोपरगावच्या नगर परिषदेच्या कोनशिलेवर नाव कोरलं गेलं आहे, त्याला आम्ही त्या पोटतिडकीने त्याला त्या निवडणुकीत ज्यावेळेस कैलासवासी पुरबजी कुदळेंचं निधन झाल्यानंतर त्यांना निवडणुकीमध्ये आदरणीय बिपिन दादा, कोले साहेब, स्नेहलताताई यांनी पोटतिडकीने जीवाचं रान करत आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते त्या निवडणुकीमध्ये संघर्षाची निवडणूक आणि या माणसाच्या घरावर देखील त्या एकदा हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी संरक्षण द्यायला आमच्यासारखेच कार्यकर्ते. मग अशा उपकार म्हणजे आमच्या कोले परिवाराचे उपकार आणि यांचं कुठेतरी नाव झाल्यानंतर मग हा कार्यकर्ता जेव्हा त्यांचं नाव झालेलं आहे त्या ठिकाणी येऊन आमच्या नेत्यांना समजा प्रतिप्रश्न करतोय तर त्यावेळेस ते फक्त त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी कुठलाही भ्याड हल्ला झाला नाही. परंतु ती घटना घडल्यानंतर भ्याड हल्ला किंवा गुंड, मवाली, 2 नंबर धंदेवाले म्हटले गेले. अहो, नगरसेवक ज्यावेळेस होतो 500 ते 700 1000 मताच्या लीडने निवडून आलेले नगरसेवक यांना सर्वसामान्य जनतेने निवडून दिले. अशा लोकांना गुंड, मावली यांनी फक्त बोलायचं, यांनी क्रिएटिव्ह गोष्टी करायच्या. यांच्याकडे काय स्क्रिप्टेड आहे? हे फक्त लिहून जेवढं दिलं तेवढे बोलणार, जेवढं त्यांना सांगितलं गेलं तेवढं ते सांगणार.
तुमच्या आमच्या जनरल बोर्ड मध्ये देखील आले हे स्क्रिप्टेड असतात. एखादी कथा, एखादी पिक्चरची स्टोरी तशा पद्धतीने ती जेवढी बोलली जाते, जेवढीच दाखवली जाते तेवढेच बोलणारे. आणि नेत्यांना खुश करण्याकरता तिथं फक्त आव आणण्याचे काम चालू होते. मी एवढंच सांगेल की गुंड मावालींना 2024च्या निवडणुकीमध्ये मतं चालले का? या गुंड मावळींची म्हणजे तुमच्या आमदाराला आमचे मतं चालले का? मग त्यावेळी आमच्या नगरसेवकांना तुम्ही जर बोलताय गुंड मावली कोणाला म्हणायचं? घटना घडल्यानंतर 15-20 मिनिटांनंतर तुम्ही ज्या फोन करून ज्या लोकांना बोलावलं त्यांना गुंड म्हणायचं. ज्या लोकांनी ती गर्दी तुम्ही केली त्या ठिकाणी त्यांना गुंड म्हणायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, कोपरगाव शहरामध्ये, कोपरगाव शहर झालेल्या भर चौकामध्ये गोळीबार विसरलेला नाही. कोपरगाव रेशन कांड विसरत नाही. त्यानंतर नवरात्रीमध्ये झालेला ज्या आमचे पीए किंवा आमचे पीए तर नक्कीच गुंड नाहीये. आणि जवळजवळ प्रत्येक वेळी यांच्याकडनं जो काही वार होतो, ज्या काही गोष्टी होतात, आता सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, राजाभाऊ किंवा प्रसाद आढाव यांनी सांगितलं की हा फक्त तिळपापड आहे. 57 कोटीचा निधी वळवण्यात आला बीएनसीकडे. त्यानंतर सर्वात मोठी निर्लज्जास्पद आणि घृणास्पद गोष्ट आहे की त्यांनी जनरल बोर्ड मध्ये कोपरगावच्या विकासात्मक कामासाठी तिकडे येण्याचं सोडून पाठ फिरवली आणि निषेध करत बसले. काय तर तिथं वाद झाला म्हणून. अरे वाद कशाहून झाला? विकासात्मक कामावरून वाद झाला का? कुठल्या तुमच्या एखाद्या विकासात्मक कामाच्या तडजोडीहून किंवा तुमच्या संवादातून वाद झाला का? वाद कशाहून झाला? आणि तो जनरल बोर्डवर काढायचा. आणि जनरल बोर्ड काढत असताना त्या सभागृहामध्ये अतिशय लोकाभिमुख जनतेच्या हिताचे काम त्या ठिकाणी तुम्ही संवाद करायला न येता तुम्ही पाठ फिरवता. आणि तुमचा सर्वात मोठा तिळपापड झाला. तुम्हाला वर्क ऑर्डरवर कमिशन खायची सवय लागलेली आहे. आणि त्यामुळं तुम्ही 57 कोटी तो वर्ग बीएनसी कडे केला. जसं आता प्रसाद आढावांनी सर्व टेक्निकल गोष्टी सांगितल्या. तिथं 4 इंजिनियर बसलेले, 3 इंजिनियरच्या हातात कारभार दिला. आणि कोपरगाव नगर परिषदेमध्ये तुम्ही निषेध करता, त्या बहिष्कार टाकता. त्या मिटिंगामध्ये बहिष्कार का टाकता? तुम्ही जनतेला सामोरे, जनतांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. तुम्हाला फुकट तिथं फक्त नाव लावण्याकरता दिले नाही, कोणशीला लावण्याकरता दिले नाही. तर प्रसादांनी पण सांगितलेले, जर तुम्ही म्हणता आमच्या वॉटर सप्लायच्या किंवा पाण्या टाकायच्या उद्घाटनाला आमचे नगरसेवक राहतात. अरे मग वाचनालयापासून अगदी पोलीस वसाहतीपासून बस स्टँड पासून दोन्ही पोलीस स्टेशन पासून ग्रामीण, तालुका, शहर या सर्व स्नेहलताताईंनी, आमदार स्नेहलताताईंनी मंजूर करून आणलेले आहे. नाही ते म्हणताना जे रोटेट प्रकार आहे, जर समजा 4 वर्षाच्या प्रशासकीय काळामध्ये काय काय झालं, काय काय दोदांत खोटेपणा तिथं मांडला गेला किंवा काय गोष्टी मंजूर करण्यात आल्या, या काही सोप्या नाहीये. आणि आम्ही त्या गोष्टी नमूद करू पण इच्छित नाही. इलेक्शन पिरियड मध्ये एक तथाकथित पुढारी म्हणाला की 40 वर्षानंतर माझा राजयोग आहे. 40 वर्षानंतर राजयोग कोणता नेता व कोणता त्याला तो ऍस्ट्रोलॉजिस्ट किंवा कोणता तो भविष्यकाराने त्याला सांगितलं होतं, आता ते काही लपले नाही. आणि तो खरात 3 दिवस कोणाकडनं पूजा करून घेत होता. आता त्या पूजा कोणत्या प्रकारचे तुम्हाला सांगायची गरज नाही. तो कोणत्या 3 दिवस पूजा करत होता तो खरात. आणि त्या खरातने महाराष्ट्रातने पूर्ण भारत पेलवलेला आहे. पूर्ण महाराष्ट्राच्या आपल्या ह्या विभागाचं नाव बदनाम झालेलं आहे. अशा व्यक्तींना तुम्ही अंधश्रद्धेच्या पायामुळे तर तुम्ही रोवतच आहेत. तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या 3 दिवसामध्ये काय पूजा चालली किंवा तुम्ही काय करून घेण्याचा प्रयत्न करत होता हे आम्हाला बोलायची गरज नाही. आणि तुम्हाला एवढंच सांगतो की बऱ्याचशा गोष्टी आहेत. कोणी खरातांकडनं विधिवत पूजा करून घेतली आणि कोणी एकदम आता खरातची ती स्टंटबाजी पाहता आणि त्यांना माहित होतं सगळे व्हीआयपी तिथं होते. मग त्यानंतर आपण नगराध्यक्ष झालो आणि आपण लोकप्रतिनिधी झालो. हे बघा, सत्ता हाती गेली. सत्ता हातातून गेल्यानंतर हे नैराश्य जनतेवर काढण्याचं काम केलेले. 57 कोटी जर तुम्ही वळवताय, ही बऱ्याचशा पत्रकारांना माहित नव्हती. काल आम्ही फक्त 2-3 जणांना जनरल बोर्ड मिटिंग चालू असताना आम्ही बसलो होतो कॅबिनेट, संदीपराव देवकर, आम्ही पत्रकार आले तुमचे सहकारी, तेव्हा आम्हाला माहितच नाही हा फंड गेला म्हणून. आणि या गोष्टी सर्वात मोठ्या म्हणजे याचा मोठा क्लेश होतो, संताप होतो. आणि नेहमी म्हणतात ना, गुंड मावाली सगळ्यात महत्वाचं नेत्याप्रती आस्था असणारे लोक आहेत, नेत्याप्रती प्रेम असणारे लोक आहेत. आमच्याकडे एक भावना आहे, भावनाने आमच्याकडे एक आत्मविश्वास आहे. धक्काबुक्की नाही. यामध्ये बघा, सावरासावरी करत, तुम्ही बघा व्हिज्युअल बघा कोणी स्टँड घेत. अहो धक्काबुक्की नाहीये, सावरासावरी झालेली आहे. सावरासावरी होत असताना त्यांनी आमच्या नेत्यांपासून ज्याची पात्रता, ज्यांनी बाहेर नेत्यांपर्यंत जात असेल तर त्यांनी बाजूला केलं, फक्त मागं सारलं. फक्त याच्या पलीकडे काय झालेलं नाही.
सगळा विषय तो असा आहे का नाही तो फक्त विषय असा आहे हे नेत्याला तुमच्या जिल्ह्याला खुश करायचा सगळा मांडलेला थोटा घेते म्हणजे काहीतरी केंद्र मिळतं काहीतरी पैसे काहीतरी मिळतं वा मिळतं बाकी काही नाही त्यांची जिल्हा खूप झाली हे भांडण करून बस याच्यापेक्षा काही केलेलं नाही 57 कोटी रुपये फक्त मलिदा घेता येईना त्यांना आता काही इथं सगळं तंत्र शुद्ध काढलेलं आहे एकही रुपये इकडे तिकडे होते 4 महिने 9 वर्षात जमलं नाही 4 महिने अपेक्षा करतात 4 महिन्यात अहो ते सांगणार साहेब हे जीवा फार प्रेम करते त्या सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित ते कामकाज सगळं कसं चाललंय प्रत्येक नगरसेवकाला रोज अपडेट आहे तू आज काय करतोय प्रत्येक आमचे सभापती त्यांना रोज अपडेट आहे का उठलेली सकाळी का नाही आता हे सगळं आम्ही बघतोय पोट तितकीने सकाळी उठून पाठी उठून काम करते 9 वर्षात तुम्हाला करता नाही आलं ते 4 महिन्यात कसं काय करायचं जादूची काम नाही का करणार आम्ही तुम्हाला 9 वर्षात जमलं नाही आम्ही 9 वर्षात आम्ही ह्याच्यात आम्ही रोज पाणी द्यायचा प्रयत्न नाही पाणी देणार रोज पाणी देणार ह्यो शब्द येतो 5 नंबर तळ काय घेऊन बसले त्याच्यात किती घोटाळा झालाय बापरे बाप आता हे काही माहित नाही होय हे काही जनतेला माहित नाही का हे फक्त नेत्याला खुश करायकरता आम्ही काहीतरी करतो तुमच्या करता बस बाकी याच्यापेक्षा काही करत नाही मागून एक काहीतरी स्थिती दिली जाते तेच सांगायची मला सांगा नगरसेवकाचं काम नगरसेवक निवडून देते तुम्ही सभागृहात जायचं प्रेमाने भांडून थोडस हे करून काम करून घ्यायचं तुम्ही सभागृहात जातच नाही म्हणजे तुम्ही नगरसेवक जनतेचा तुम्ही जनतेवर तुम्ही अपमान करताय म्हणजे जनतेचा घात करताय नगरसेवक जर सभागृहात जाऊन तुमचे काम मांडत नाही म्हणजे काय तुमचे नगरसेवक तुमच्या म्हणजे लोकांचे विश्वास कोपरगावच्या इतिहासात अर्थात पहिल्यांदा असं झालं की सभागृहामध्ये बहिष्कार टाकला गेला कोणी आलं नाही काम संपले कामच व्हायला 9 वर्षात कमी आले हे बघा हे काही लपलेलं नाहीये सगळ्यात महत्वाचं काही कोटी रुपयाचे फक्त बोर्डच लागले आमच्या कॉन्ट्रॅक्टरांचं काम संपून जाईल काम बंद होतील याच्या पलीकडे काय होणार आहे त्यांनी सांगितलं का 90% कॉन्ट्रॅक्टर तुमचा आहे त्यामुळे काम बंद होत आहे आता ते चालू अर्थात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे लिस्ट तुम्ही घ्यायची कोणाचे 90% आणि कोणाचे 50% प्रॉब्लेम 57 कोट आहे ना 57 कोट दुसरीकडे न्यायचा विषय काय आहे त्यांच्या बगल बच्चांना पैसे मिळणार नाही ना हे काय जमून देत नाही हे काय जमत नाही 57 कोटी रुपयाचे ओढून न्यायचे पैसे ते त्यांच्या बगल बच्चांना पैसे मिळणारच नाही ना मग दादागिरी होणार कशी गुंड पाळणार कशी आता गुंड कोण आहे मी तिथं होतो मी म्हणतो अरे बाबा हो सगळे आपले लोक आहे इथं का तुम्ही याच्यात वाद घालताय मी तिथं आहे ना तुमच्या क्लिप मध्ये मी नंतर बघितलं ना मी सगळं सांगतोय ना का बाबा हो तुम्ही तिथं वाद घालू नका सगळे आपले लोक आहे कशाला वाद घालताय तुम्ही फालतू वाद घालताय ते म्हणते भैयाजी म्हणते आहे का हो आपण बाहेर जाऊन बोलू स्वामी समर्थांचं केंद्र आहे आपण बाहेर जाऊन बोलू हे दिसतंय ना धडधडीत मग काहीतरी त्याच्यात कट छाट करायची भैया अहो चिन्हणार ना मंदिरात जर तुम्ही जर फालतू जर धिगाणा घालायचा प्रयत्न करताय भैया कोणी जरी असं चिन्हणारच ना जो माणूस असेल तो चिन्हणार लक्षात घ्या हे बघा निवडणूक होऊनच 2 महिने झालेले आहे आणि मला तरी वाटतं की आदरणीय आपले लोकप्रिय नगराध्यक्ष परागजी संधान साहेब हे पुरेपूर वेळ देऊन नगर परिषदेमध्ये बसलेले आहे आणि सगळ्यात महत्वाचं आमचे विद्यमान नगरसेवक म्हणजे सत्तेतले नगरसेवक देखील ज्यांना जिथं जायचं ते हक्काने काम करून घेतात ज्यांना नाही जायचं ते नाही करत आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की मी काल घडलेली घटना निषेधार्ह तर आहेत आणि लज्जास्पद पण तेवढे आहे तुम्ही जनतेच्या सेवेसाठी आलेले स्वतःच्या घमेंड आणि युगो दाखवण्याकरता आलेले तुम्ही ही सभागृह ही 2 महिन्यातून 3 महिन्यातून एकदा मीटिंग होते आणि मी ही मीटिंग मौलिक समजतो या मीटिंगला नाही गेलं तर निरर्थक तुमच्या या पदाला काही व्हॅल्यू नाही आणि जनता तुम्हाला जाब विचारणार आहे आणि आम्ही तुमच्या माध्यमातून मी प्रसिद्धी सांगतो की त्या जनतेने यांच्या प्रभागातील नागरिकांनी
प्रत्येकाने प्रश्न केला की तुमच्या या सभागृह आजची सभागृह तुमची वेस्ट गेलेली आहे, कालची मिटिंग तुमची व्यर्थ गेलेली आहे, त्या मिटिंगला तुम्ही उपस्थित राहिले नाही आणि तुम्ही म्हणता की आम्हाला विश्वासात घेत नाही. तुम्ही नगराध्यक्षकडे जा, काम नाही झालं किंवा तुम्ही प्रश्न तुमचा एक तथाकथित तुमचे अध्यक्ष आणि सगळ्यात महत्वाचं आता मी आमच्या स्क्रीन मध्ये जनार्दन कदम दिसतोय. जनार्दन कदम तुमच्या त्या आडावताई आणि अजून हे दोन तीन नगरसेवक आहे. हो, यांनी जर नगराध्यक्षांनी किंवा आम्ही जर त्यांच्यामध्ये दुजाभाव केला असता किंवा हेतू पुरस्करपणे टाळलं असतं तर त्यांच्या हातात कुदळ काय नारळ तरी दिला असतं का? त्यांनी तर काल नारळाचा प्रश्न काढला वाटतं की नारळ आमच्याच पैशाचा. अरे आणि हे पण प्रश्न उपस्थित केला मुद्दा की मुख्याधिकाऱ्याविना हे इलिगल उद्घाटन करायला चालले होते. मग तुम्ही कोणतं कार्य करायला चालले होते मुख्याधिकारी? मग तुम्ही काय करायला चालले होते मग? आणि तुम्ही तर फ्लेक्स पण लावले आणि तुम्ही फक्त फ्लेक्स बाजीमध्ये सर्रासपणे पुढे आहात प्रत्येक गोष्टीमध्ये. ज्या व्यक्तींना सुकृत नगरसेवक पदी घेतलं नाही असे लोक जर ज्ञान पाजू लागले तर मग त्यामध्ये सर्वात मोठा क्लेश, थोडा संताप होतो किंवा म्हणजे थोडंफार आम्हाला वाटतं की आमचं मनोधैर्य उंचवलेलं काय आमच्या प्रत्येक नगरसेवकाचं. आज आमच्या प्रत्येक नगरसेवक त्या ठिकाणी होते. त्याचं कारण काय की आम्हाला तेवढं प्रेम मिळतं, तेवढा विश्वासार्थ टिकून आमच्याकडे काम केलं जातं. एक विषय असा आहे की जर तुमचं काम पारदर्शकपणे सुरू आहे तर मग जनरल बोर्डाची मीटिंग मध्ये पत्रकारांना परवानगी का दिली जात नाही? असं ती लोकशाहीची हळचिपी नाही. हे बघा, सर्वात महत्वाचं जेव्हा तुम्ही हॉल बघाल वसुली विभागाच्या काही डेस्क काही टेबल हटवावं लागतात आणि अधिकारी प्लस नगरसेवक आणि प्लस मुख्याधिकारी नगराचे त्यामध्ये जागा तुटपुंजी असल्यामुळे पत्रकार हा मूलभूत स्तंभ मानला जातो. तुमची देखील एखादा पत्रकार जर उभा राहिला, एखाद्या पत्रकार जागा नाही मिळाली, ही सर्वात मोठी शोकांत. आणि अध्यक्ष साहेबांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर मागच्या टर्ममध्ये एवढेच पत्रकार होते, एवढेच नगरसेवक होते, त्याच पक्षाच्या त्यावेळेस जागा होती. एक मिनिट ऐका. आणि ऐका, दोन नगरसेवक 3 कोक म्हटले उपाध्यक्ष साहेब, परंतु उपाध्यक्ष साहेब आदरणीय सर्व सभागृह कोणाचंच म्हणणं नाहीये, सर्वांची इच्छा आहे पत्रकार उपस्थित राहिले. बघा तुम्हाला देखील राजाभाऊ ही नवीन इमारतीमध्ये ज्या वेळेला पूर्ण क्षमतेने ते सभागृह राहील, पत्रकारांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष दिलेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही पत्रकारांना स्वतःहून निमंत्रित करू. आम्ही नगराध्यक्ष हे सभागृहाचे प्रमुख असतात. आम्ही तुमच्याही वतीने आम्ही त्यांना सांगतो की पत्रकारांना यामध्ये येण्यासाठी अनुमती द्यावी म्हणून. राहिला विषय नगरपालिका ऑफिस बिल्डिंगचा सालकर साहेबांनी प्रश्न उपस्थित केला, तर नगर परिषदेच्या बिल्डिंगसाठी माझी आमदार स्नेहलताताई कोल्हेंनी जो निधी आणला होता त्या निधीमधून हे काम पूर्ण झालं. परंतु याच्यामध्ये फायर म्हणजे अग्नी सुरक्षा संयंत्रण प्रणाली ही त्याच्यामध्ये राहिलेली नव्हती, म्हणजे त्याच्यामध्ये ऍड झालेलं नव्हतं. त्याचा स्वतंत्र निधी नगराध्यक्ष व आमदार कोल्हेताईंच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर ऑफिसवरून आणलेला आहे आणि त्याचं काम सुरू केलेलं आहे. त्याचं काम सुरू करून फर्निचरचं काम पूर्ण होऊन नवीनच लवकर सभागृहात आम्ही जाणार आहोत. तिथे मी पत्रकारांना जी आता आमच्या सभागृहामध्ये येण्याची किंवा जागा नसल्यामुळे जी अडचण होती त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या नवीन सभागृहामध्ये तुम्हाला आम्ही स्वतः आमंत्रित करू आणि तुम्ही जसं म्हटलं तसं नगराध्यक्षांना विनंती करून लाईव्ह सभा घेण्याचाही आम्ही अजून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करू. पारदर्शकता आहे झालं नाही तर तोपर्यंत इथलं काम कसं थांबणार का? नाही, त्याच्याबद्दल तुम्ही आता मी माझ्या वक्तव्यात मागेही सांगितलं की ज्या कामांना गती मिळालेली नाही, 4 वर्षापासून रखडलेले काम होते, ते काम आम्ही नगराध्यक्ष आमच्या सहकार्याने सुरू केलेले. तर तुम्ही याच्याबद्दल संदेह ठेवू नका. येत्या 6 ते 8 महिन्यामध्ये नगर परिषदेमध्ये आम्ही सर्वजण नगरसेवक, सर्व पक्षाचे नगरसेवक लवकरच तिथे जाणार आहोत. विरोधकांचं म्हणणं असं आहे त्यांचा पारदर्शक कारभार चालू नाही. विरोधकांचं म्हणणं असं आहे की विरोधक आता एक लक्षात घ्या, तुमचे कॅमेरे पाहून विरोधकांना चिव येतो, नसलेल्या विषयांना ते वाचा म्हणतात. त्यामुळे काय होतं माहिती का, मागे आता एक प्रसंग सगळ्यात महत्वाचं काय आहे तुम्ही लक्षात घ्या, विरोधक काय म्हणतात की नगराध्यक्ष साहेब 4 महिने झाले काहीच काम करत नाही आणि आता दुसरं म्हणतात की ते विरोधकांना विश्वासात न घेता कामकाज करतात. याचा अर्थ काय याच लक्ष घ्या. त्यांचं म्हणणं असं आहे की पारदर्शक कारभार करत नाहीये त्यामुळे पत्रकारांमध्ये एंट्री नाही. काय तुम्ही कोणता विषय घेणार आहे
काय काहीच कळत नाही लोकांना. जनरल बोर्डामध्ये पारदर्शकता ही असते, त्याचे मिनिट्स असतात आणि कारभार करत असताना जनरल बोर्ड हा 1 दिवसाचा असतो, कारभार 30 दिवस चालतात. कारभार पारदर्शक आहे हे तुम्हाला जनरल बोर्ड माहिती. जनरल बोर्ड मध्ये का नाही जनरल आले बोर्डामध्ये काय करणार? काल का नाही? नाही, काल का नाही आले मग काल मला जनरल बोर्ड मध्ये पारदर्शकता नाही, मग काल का नाही आले? एक शंका आहे. काल त्यांनी बहिष्कार टाकला. हा? हो, पत्रकार काढा.